धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं। सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचाही समावेश। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी। बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार। पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं। पुराच्या पाण्यात आणखी 18 लोक अडकल्याची माहिती। एनडीआरएफकडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य। धाराशिव, जालना, हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। धाराशिवमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदी चौथ्यांदा दुथडी भरून। मुसळधार पावसाने माहेर, भायगाव आणि वाकुळणी परिसरात शेतीपिकाचं मोठं नुकसान। मुसळधार पावसाने मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेत 5 जणांचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे शेतांना तलावाचं स्वरूप। उभं पीक पाण्याखाली। नुकसान भरपाईची मागणी। मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस। स्थानिक प्रशासनाची आम्ही संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूरस्थितीमुळे शेतकरी हवालदिल। आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्यांचा टाहो। व्यथा मांडत मदतीची अपेक्षा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो 4 ची ठाण्यात ट्रायल रन। घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी।